आज आपल्या शाळेमध्ये 5 जुलै 2025 आज आपल्या गावातील सुजानाचे जागरूक नागरिक श्री कैलासराव उगडे यांच्या मुलगा आणि यांची मुलगी या दोघा बहीण भावांचा वाढदिवस आज आहे। त्या वाढदिवसानिमित्त कैलासराव उगडे यांनी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेडा शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्याचं त्यांनी ठरवलं आणि अतिशय चांगला निर्णय। आपण पाहतो की आज बऱ्याच ठिकाणी वाढदिवस साजरे होतात आणि या वाढदिवसाच्या दिवशी अमाप असा खर्च त्या वाढदिवसावर होतो आणि तो वाढदिवस आपण घरीच साजरा करतो। पण कैलासराव उगडे यांनी अतिशय एक चांगली सुरुवात आपल्या गावामध्ये केली आहे की मुलाचा आणि मुलीचा वाढदिवस त्यांचा एकाच दिवशी असल्यामुळे तो वाढदिवस त्यांनी शाळेमध्ये साजरा करून गावातले सर्व मुलं आणि मुली यांच्या सोबत ते त्यांचा वाढदिवसाचा दिवस त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं। अतिशय चांगला निर्णय आहे, त्याबद्दल सर्वांनी त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं। तर या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्व मुला मुलींना आपल्याला शाळेच्या उपयोगी असं पेन, वही आणि तुम्हाला खाऊ म्हणून बिस्किट भेटणार आहे। तत्पूर्वी वाढदिवस साजरा आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत। त्यांच्या मुलाचं नाव आहे सम्राट आणि मुलीचं नाव आहे सुकेशनी। असं त्यांचे दोन्ही मुलगा आणि मुलींचा वाढदिवस आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेडा येथे साजरा करत आहोत। वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही सर्वजण गाणं म्हणून तुम्ही जसं दरवेळेस देत असतात तसं आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत दोघांना। तत्पूर्वी या त्याचे वडील आपल्याला 2 शब्द इथं बोलणार आहेत, सर्वांनी एकदा शांततेत ऐकावे। या कैलासराव उगडे। मी आपल्या जिल्हा परिषद परिशाळा पिंपरखेडा या ठिकाणी मला माने सर व सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी त्यांनी वाढदिवस करण्यासाठी मी त्यांना विनंती केली की सर माझ्या मुलाचा आणि मुलींचा वाढदिवस आहे आणि ती माझी इच्छा आहे की हा वाढदिवस आपल्या शाळेमधून साजरा झाला पाहिजे प्रथम, नंतर मी हा बाहेर करेन, परंतु हा वाढदिवस सुरुवातीला करायचा आहे शाळेमधून झाला पाहिजे। कारण का शाळेमधून सर्व काही जीवनामध्ये मिळत असतं। जीवनामध्ये आपण ज्यावेळेस उंच भरारी घ्यायची आहे हे सर्व या ठिकाणचा जो पाया आहे, जो बिल्डिंग बांधतो त्या ठिकाणी आपण पाया खणला जातो आणि तो पाया म्हणजे हे जिल्हा परिषदचं प्रांगण असतं आणि त्या प्रांगणामध्ये आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे आणि त्या प्रांगणामधूनच आपण मोठी बिल्डिंग बांधण्याचा हे केलं पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी सरांना विनंती केली आणि सरांनी मला विनंतीला मान देऊन या ठिकाणी माझ्या मुलगा व मुलीचा वाढदिवस करण्यासाठी सहमती दिली। मी या ठिकाणी आपल्या सर्वांचा एक सुरुवात करण्यापूर्वी मी आपले महाराज आहेत यांना कीर्तन किंवा गवळण या माध्यमातून सुरुवात करायला मी त्यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना कुठेतरी अध्यक्षाची गरज असते। म्हणून मी या ठिकाणी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री माने सर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून निर्वळ सर, खोबरे सर आणि कराळे सर, तसेच आमच्या कुलकर्णी ताई आणि खरात ताई, अर्चना ताई, या सर्वांना अशी मी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं आणि या कार्यक्रमाला सहमती दर्शवून मला कार्यक्रमाला सुरुवात करायला परवानगी द्यावी। आणि या ठिकाणी कार्यक्रम सुरू करीत असताना मी माने सरांना विनंती करतो की आपण गवळण
आज आपण उद्या एकादशी आहे, आषाढी आहे आणि कोणता कार्यक्रम सुरू करीत असताना कोणत्या तरी शुभ प्रसंगातून झाला पाहिजे, म्हणून मी विनंती करतो की हा कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी आपण एक शुभ असं गवळण किंवा गीत संतांचं घेऊनच या ठिकाणी सुरुवात करावी अशी विनंती. उदगीरकर महाराज यांनी आपल्या समोर त्यांच्या गवळणीच्या माध्यमातून, त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या समोर जे काही शब्द त्यांनी सांगितले आहेत, आपल्याला माहिती दिली आहे, त्याबद्दल मी सर्व शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आजच्या या आपण ज्या कार्यक्रमाला इथं जमलो आहोत तो म्हणजे त्या दोघा बहीण भावाचा वाढदिवस. तर आपण सर्वांनी मिळून एका आवाजामध्ये आपल्याला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. सम्राट नाव आहे याचं, आपल्या शेवटी आपण म्हणतो ना डिअर सम्राट आणि सुकेशिनी. काय नाव आहे दीदीचं? सुकेशिनी. असे दोन नाव तुम्हाला शेवटी घ्यायचे. चला एक साथ रेडी? हा चला. हॅपी आपण सुकेशनीसाठी शुभेच्छा देऊया. हा चला स्टार्ट. आजच्या या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सर्व मुला मुलीसाठी सम्राट आणि सुकेशनी तर्फे तुम्हाला वही पेन आणि बिस्किटाचं वाटप होणार आहे. तर मी अगोदर या दोघांच्या आई वडिलांना अशी विनंती करतो त्यांनी इथं समोर येऊन वही पेनाचं वाटप करावं. सुकाशनी आणि सम्राट यांचा शाळेच्या वतीनं वाढदिवस साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख अशा शुभेच्छा आपण सर्वांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु वाढदिवसानिमित्त जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडं अलग असतं आणि त्या कार्यक्रमाच्या स्वरूपात या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे वही आणि पेन आणि खाऊचं वाटप आहे